नमस्कार. आज आहे शुक्रवार आणि माझी दरवाजात अशी रांगोळी झालेली आहे. हळदीचं लेपनसुद्धा झालेलं आहे आणि सकाळची माझी देवपूजा झालेली आहे. आणि तसंच मी वैभवलक्ष्मीची सुद्धा पूजा केलेली आहे. आणि सकाळीच पूजा मांडली की खूप प्रसन्न वातावरण असतं. आणि संध्याकाळी मी माझ्या जावेकडे गेले. तिकडे तिचं असं डेकोरेशन तिनं बनवलेलं आणि हळदी कुंकू होतं तिच्याकडे, संजीवनीकडे. बघा, संजीवनी खूप छान तयार झालेली आहे आणि मस्तच दिसते आज. हळदी कुंकू असलं की स्त्रिया खूप छान नटतात वगैरे. हा स्त्रीचा खूप म्हणजे आनंदाचा सण असतो. तिथून मी वाडेकर वहिनींच्याकडे आले. तिथंसुद्धा त्या पण छान दिसत होत्या. त्यांच्याकडे सुद्धा हळदी कुंकू घेतलं. संक्रांतीचं हळदी कुंकू संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत असतं. आणि जसं आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस वेगवेगळ्या साड्या नेसतो, तशाच आपण संक्रांतीमध्ये सुद्धा प्रत्येकीच्या घरी जातो, वेगवेगळ्या साड्या नेसतो. यावेळी साड्यांचा खूप उपयोग होतो. आणि तिथून मी हे मोरे वहिनी आहेत, त्यांच्या घरी आले आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा हळदी कुंकू होता आज. त्यांनीसुद्धा मला वाण वगैरे दिलं आणि त्यांच्याकडे सुद्धा छान छान फोटो काढले आम्ही. आणि त्यांनी असं छोटंसं डेकोरेशन केलं होतं, छान दिसत होतं ते सुद्धा. नागाची खूण, सुशीलरावांचं नाव घेते, मोऱ्यांची सून. राशी श्रीधर रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. सासू सुन्यांनी दोघींनी उखाणा घेतला. सोन्याची वाटणी सुनेचं नाव घेतो तुमच्यासाठी. ओंकाररावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखतो. आज माझा वैभवलक्ष्मीचा उपवास असतो ते त्यांना माहिती आहे आणि त्यांनी माझी खणा नारळाने ओटीसुद्धा भरली. माझे नेहमी वैभवलक्ष्मीचे व्रत चालू असतात. मग ते म्हणाले की वैभवलक्ष्मीचा उपवाससुद्धा आहे आणि शुक्रवार आहे आणि ओटी भरूया. मग त्यांनी ओटीसुद्धा भरली त्यांच्या सूनबाईंनी. खूप बरं वाटलं. बघा, प्रत्येक स्त्री किती सुंदर दिसत आहे. साड्या, अलंकार, दागिने घालते, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि तिथून मी दीपा गवळीकडे आले. ही माझी मैत्रीण आहे. तिच्याकडे सुद्धा आज हळदी कुंकू होतं. एकाच वेळी मी 4 ठिकाणी गेले आणि सगळ्याजणी बघा कशा दिसत आहेत. एकदम मस्त अशा तयार झाल्यात, नवदुर्गासारख्या दिसत आहेत सगळ्याजणी. वेगवेगळ्या साड्या वगैरे असं. आणि तिथं मी सगळ्यांना उखाणा घ्यायला लावला. मग प्रत्येकीने उखाणासुद्धा घेतला. सगळ्यांना वाण दिलं तिनं, नाश्ता दिला आणि गप्पा मारल्या आम्ही खूप. फोटोसुद्धा काढले आणि खूप म्हणजे असं सगळं असं. पडल्या बर्फाच्या राशी, निलेशरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. वाटेगावचा वाटाणा, कोल्हापूरचा फुटाणा, बंदरची केळं, कोकणचा फणस, फणसाचे गरे, खाताना लागतात बरे, पेढी जाधवांचं नाव घेताना तानभोग हारे. तिन्ही सांजेच्या वेळी दिवा लावते दारी. आधी होती आई बाबांची दाणी, आता आहे सुधीररावांची राणी. राधाकृष्णाचा खेळ, चंद्रकांत रावांचं नाव घेते दीपाच्या हळदी कुंकाची वेळ. ताटात वसईची केळे, तानाजीरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी. रुसलेला राधेला कृष्ण बोलतो हास, ब्रिजेश रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी खास. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा. असे आम्ही फोटो काढले आणि आज माझा मजेत दिवस गेला. तुमच्याकडे हळदी कुंकू कुणाकुणाकडे होते नक्की कमेंट करून सांगा. बाय.